नमस्कार. आज करणार आहोत चमचमीत अशी सफेद वाटाण्याची उसळ, तेही वाटण न लावता. ही उसळ प्रोटीनचा उत्तम स्रोत असून रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोल करण्यास मदत करते. तर त्यासाठी 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजवलेले वाटाणे हळद आणि मीठ घालून 3 ते 4 शिट्ट्यांवर शिजवून घ्यायचे. आता पुढची तयारी. कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर चिरून घ्यायचे. पाव वाटी चिंचेचा कोळ करण्यासाठी चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवायची. कुकरची शिट्टी सुटली की वाटाणे चेक करायचे. 2 बोटात सहज दाबला जाईल इतका शिजायला हवा. पावभाजी मॅशरने वाटाणे थोडे मॅश करून घ्यायचे, म्हणजे उसळीला दाटसरपणा येतो. फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेलावर जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरच्या, लसूण घालून परतून घ्यायचे. मग त्यात चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. टोमॅटो घालून नीट परतून झाल्यावर त्यात जिरेपूड, धणेपूड, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून नीट परतून घ्यायचे. मसाले करपू नये म्हणून त्यात थोडं पाणी घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे, पण जरा जपून, कारण वाटाणे शिजवताना थोडं मीठ आधी घातलेले आहे. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मग त्यात बटाटे घालून थोडं वाटाण्याचे पाणी घालायचे आणि 3 ते 4 मिनिटं बटाटे शिजू द्यायचे. आता त्यात शिजलेले सफेद वाटाणे घालायचे. नीट ढवळून गरम मसाला घालून आणखीन 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची. वाटाणे आणि बटाटे शिजले की त्यात चिंचेचा कोळ, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून 2 मिनिटं परतून घेतले की गरमागरम सफेद वाटाण्याची उसळ खायला तयार आहे. की नाही सोपी पद्धत वाटण न लावता उसळ? कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.